बीड लोकसभेची निवडणूक रंगात येताना दिसते, कारण की काल शक्ती प्रदर्शन करत पंकजा मुंडे यांनी अर्ज दाखल केला आहे। जाहीर सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी जे की महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांच्यावर कडाडून टीका केली। आपल्यासोबत बजरंग सोनवणे आहेत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी। बाप्पा, मला सांगा, तुमच्यावर काल कडाडून टीका जी आहे ते धनंजय मुंडे यांनी केलेली। त्यांना कडाडून बोलण्याशिवाय दुसरं कडाडून काम करता यावा ही माझी त्यांना शुभेच्छा आहे की त्यांना काम करता यावं विकासाचं। एवढी टीका जेवढी कडाडून करते तेवढं काम त्यांना कडाडून करता यावं, एवढंच माझी त्यांना शुभेच्छा आहे। बाप्पा, बहुरंगी असा तुमचा उल्लेख त्यांनी जाहीर सभेत केलाय, कसं बघताय? काय होते, बहुरंगी हा विषय त्यांच्यासाठी त्यांनी बोलायचा शब्द आहे का? तो उभ्या महाराष्ट्राला त्यांचा बहुरंगीपणा माहीत झाला आहे, देशाला माहीत झाला आहे। बहुरंगी माझ्यावर काय, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून ते तसं बोलतायत। बाकी बहुरंगी शब्द मला लागू होत नाही, त्यांना पूर्ण लागू आहे। गोरगरीब मराठा समाजासाठी आंदोलन जरांगे पाटलांनी केलं, मात्र तुम्ही गरीब म्हणून सगळ्यात पहिले कुणबीचं सर्टिफिकेट घेतलं असा देखील आरोप तुमच्यावर केलाय। माझं असं म्हणणं आहे की आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाचं ते प्रतीक आहे। त्यांनी मराठा समाजासाठी एवढं मोठं आंदोलन केलं आहे की त्यांच्यामुळंच माझ्यासारख्या सुद्धा एका व्यक्तीला ओबीसीचं प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे। त्याच्यामुळे त्याचं श्रेय पूर्ण मनोजदादांना जातं, याच्यावर ह्यांना बोलायचा अधिकार नाही। एकंदरीत आपण बघितलं तर पंकजाताईंनी देखील तुमच्यावर टीका केली की जिल्हा परिषदमध्ये सभागृहामध्ये मी असताना तुम्हाला काही कामं करता आले नाही। आता त्यांना जिल्हा परिषदचा, ग्रामपंचायतचा किती अभ्यास आहे याच्यावर मी न बोललेलं चांगलं। जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये असताना मी त्यांना मागं पण सांगितलं की नात्र्याचा दवाखाना सुद्धा मीच दिलेत पैसे। त्याच्यामुळे तो विषय त्यांनी किती बोलावा जिल्हा परिषदेवर, हा विषय बोलायसारखा होऊ शकत नाही। त्यांनी म्हणतात की बजरंग सोनवणेच्या नावावर एखादं काम आहे का? बजरंग सोनवणे खासदार आहे, बजरंग सोनवणे आमदार आहे, बजरंग सोनवणे मंत्री आहे, तरी सुद्धा जिल्हा परिषदचा फक्त सभापती उपाध्यक्ष खात्याचा एका राहिला। त्या खात्यामधून गावोगाव जिथं जिथं निधी देता येतं तिथं प्रामाणिकतेने द्यायचं काम केलं आहे। आणि आता माझ्या केज तालुक्यात येवता बघा, बाभळगाव बघा, केज तालुक्यातल्या सगळ्या शाळा बघा, औसगाव बघा, तुम्ही कुठल्या आणखी बऱ्याच जेवढ्या सांगता येतील, आमच्या आष्टीची शाळा आहे, परत दादेगावची आहे, कुठल्या आता लोणी घाटातली एक शाळा म्हणजे आष्टीमध्ये, यांच्या इकडं परळीमधले, आता ह्यांनी परळीमध्ये कसे कामं केलेत मला सांगता यायचं नाही, पण पैसे तर मी दिले। म्हणजे जिल्हा परिषदच्या माध्यमातून शाळेचा जी माझ्याकडे शिक्षण खातं होतं त्या शिक्षण खात्यातून शाळेच्या बिल्डिंगला मी निधी दिला आणि त्या शाळा उभ्या आहेत। हो, असं नाही की ती निधी संपला कुठं काय, ती शाळा उभ्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही। तो बाप्पा, आरक्षणाच्या 20 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही आंदोलनाला तुम्ही दाखवा असं धनंजय मुंडे म्हणतात। अहो, त्यांना जिल्हा परिषदला ते सदस्य असताना, मी सदस्य असताना 2007च्या बॉडीमध्ये, 7 ते 12च्या बॉडीमध्ये आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस विलास महाराज शिंदे आणि बजरंग सोनवणे सूचक अनुमोदक राहून आम्ही ठराव मांडला मराठा समाजाला आरक्षण झालं पाहिजे। आणि तो ठराव आम्ही करताना एक मतानं ठराव मंजूर झाला। त्याचे फक्त हे सदस्य होते, ते अध्यक्ष नव्हते, त्यांची सही नाही कुठं, किंवा ते सूचक नाहीत, त्यांना पटत नसेल, पण त्यावेळेस नाईलाज म्हणून ते गप बसले आणि एकमतानं मंजूर झाला ठराव। तो त्या ठरावाचं सूचक अनुमोदक विलास महाराज शिंदे आणि मी दोघं होत। त्याच्यामुळे ह्यांना काय बोलायचा अधिकार येतो, आम्ही होतो का नाही? दोघंही बहीण भाऊ असतील, पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, बीडची निवडणूक आम्ही सोपी मानत नाही असं त्यांचं म्हणणं येते, कसं बघता या विधानाकडे? आता ह्यांनी तरी स्वतःच मान्य केलंय ना की त्यांचा पराजय झालाय म्हणून, त्याच्यामुळे त्याच्यात काय आता बोलायसारखं राहिलं नाही, निवडणुकीत काय राहिलेलं नाही। निवडणुकीत त्यांना कळलंय की निवडणुकीमध्ये त्यांचा पराजय नक्की आहे। बघू शकतो बजरंग बाप्पा सोनवणे आपल्यासोबत होते आणि त्यांनी काल जे जाहीर सभेमध्ये त्यांच्यावर ज्या पद्धतीने धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी हल्ला केला होता त्याला जोरदार प्रत्युत्तर बजरंग सोनवणे यांच्याकडून देण्यात आले। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।